वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। जाऊ देवाची गावा देव देईल विसावा। जाऊ देवाची गावा देव देईल विसावा। देव देईल देव देईल देव देईल विसावा। देव देईल विसावा। जाऊ देवाची गावा देव देईल विसावा। देवा सांगो सुख दुःख देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक। देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक। देव निवारील भूक। देव देईल विसावा। जाऊ देवाची गावा देव देईल विसावा। घालू देवासीच भार देव सुखाचा सागर। घालू देवासीच भार देव सुखाचा सागर। ग्रामदेवतेचे नाव आंदोलन आणि दुसरी चामुंडेश्वरी या समस्त देवी देवतांच्या कृपा आशीर्वादाने आज आपला तो ठिकाणबंदी महापुरुष ब्राह्मण त्याचप्रमाणे या घराण्याचा असलेला मूळ भौतिक निर्वशी महापुरुष घरचा गावचा कारभारापात समस्त देवगण त्याचप्रमाणे गुरुदेवता आदी देवतांच्या कृपा आशीर्वादाने आज आपलं या ठिकाणी महेश बाबांचं नाव विठ्ठल सावंत हे कुटुंबीय किंवा त्यांचे शिष्य या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपलं या ब्राह्मणी स्थळावर आपलं ब्राह्मण भोजन आणि त्या निमित्ताने आपलं आज गुरुचरणी ही आपली सेवा त्यांनी केलेली आहे त्याचं आज या ठिकाणी मृदंग वादन या ठिकाणी करणार आहे। समस्त आज या लेकरांचं कुटुंब किंवा त्यांचा असलेला शिष्यगण किंवा गुरुवर्य समस्त लेकरांनी आज या ठिकाणी हा कार्यक्रम आरंभलेला आहे। हे शुभकाम आरंभताना रीतिरिवाजाप्रमाणे इथल्या देवतेला भरलेलं फळ दानाचा विडा आंब्याचं पान समस्त परिवाराला निर्विघ्नपणे पार पडा। मुलांना चांगल्या प्रकारचं यशस्वी विद्या प्राप्त करा। आनंदी आनंद करा। नाव लौकिक कमवा आणि समस्त कुटुंबांचा परिवारांचा समस्त जनांचा आपला सांभाळ करून मुलांचा या देवाची लढीवाळे या देवाची लढीवाळे देव देईल विसावा। जाऊ देवाची गावा देव
गुरुजींच्या चरणी शतशः नमन करूया सर्वांनी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रंगमंचावर थोड्या खुर्च्या व्यवस्था म्हणून श्रीदेव जगन्नाथ. त्याचप्रमाणे हां बुद्धीचा दाता गणपती गजानन, विद्येची देवता सरस्वती माता, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया. आमचे गुरुवर्य डॉक्टर श्री दादा परब, तसेच आदरणीय भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा यांच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि आज खरोखर गुरुकृपेमुळे अजून महागुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने सर्व जे उपस्थित आहात आपण सर्व भाग्यवान आहातच, कारण याची अनुभूती आपल्याला प्रत्यक्ष थोड्या वेळात येणार आहे. आपण कार्यक्रमाचं तत्पूर्वी उद्घाटन करूया. मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक, आमच्या गावासाठी सतत विकासासाठी झटणारे, तळागाळामध्ये दुःखित लोकांचे दुःख दूर करणारे असे परमेश्वराने आमच्यासाठी देवदूत म्हणून या भूमीत ज्यांनी जन्म घेतला असे आदरणीय श्री संजय वेंगुर्लेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आले. मी विनंती करतो कृपया त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्या स्वागतासाठी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्या नामदेव बाबा मठाचे पुजारी श्री मनोहर राहुल साहेब सुद्धा उपस्थित झाले आहेत. त्यांनासुद्धा मी विनंती करतो रंगमंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे श्री विजय शिंदे सर, शिक्षक चिपळूण स्कूल, हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनासुद्धा विनंती करतो कृपया रंगमंचावर आपण यावं. त्याचप्रमाणे सौ निशा शिंदे मॅडमसुद्धा चिपळूण उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो रंगमंचावर यावं. आदरणीय श्री प्रताप वेंगुर्लेकर साहेब यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन प्रत्येक वेळी असतं आणि त्यांनासुद्धा मी विनंती करतो कृपया आपण रंगमंचावर यावं. त्याचप्रमाणे गुरुवर्य भजन सम्राट श्री भालचंद्र केळुसकर बुवा यांनाही विनंती करतो कृपया आपण रंगमंचावर यावं. त्याचप्रमाणे श्री सौ ममता गांधी मॅडम
शिक्षिका ओरोस्कूल यांनाही विनंती करतो रंगमंचावर यावं. श्री नरेंद्र गोंधळी साहेब गोवा पोलीस दल इथे उपस्थित आहेत, त्यांनाही कृपया रंगमंचावर बोलवतोय. त्याचप्रमाणे आमचे काकाश्री श्री आनंद सावंत यांनाही विनंती करतो रंगमंचावर यावं. त्याचप्रमाणे माझ्या मातोश्री श्रीमती विजया सावंत यांनाही रंगमंचावर येण्याची मी विनंती करतो. त्याचप्रमाणे पोलीस दल ओरोस येथे कार्यरत असलेले आदरणीय श्री अनंत भांडगे सर यांनी उपस्थित आहेत, त्यांनाही मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. आमचे प्रथम नागरिक आमचे सरपंच गावचे इथे उपस्थित आहेत श्री अक्षय तेंडोलकर साहेब, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे उपसरपंच साहेब आमचे चंद्रकिसन मोरी आणि आमचे मार्गदर्शक हे सुद्धा उपस्थित झाले आहेत, त्यांनासुद्धा मी विनंती करतो कृपया आपणही स्थानापन्न व्हावं. देवता पूजन आणि कार्यक्रमाचं उद्घाटन आपण दीपप्रज्वलन करून करायचं आहे. आदरणीय गुरुजी आणि समस्त मान्यवर इथे उपस्थित आहेत. आळंदीहून मृदंगाचार्य आणि मृदंगाचे महामेरू ज्यांनी पूर्ण आळंदी नव्हे तर महाराष्ट्रभर अनेक शिष्यमोत्तम शिष्य घडवले. आळंदीमध्ये खऱ्या अर्थाने मृदंग जो आपण ऐकतो अनेक वादक कलाकारांचा, आणि यामागे ठामपणे त्यांना मार्गदर्शन करणारे आणि त्या ध्येयाकडे कशी वाटचाल करावी असे महागुरू पंडित अशोक महाराज पांचाळ गुरुजी देवाची आळंदी येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण श्री मंगेश महाराज कदम गुरुजी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संगीताचार्य श्री रविदास बुवा पवार आळंदीकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर हबप आकाश महाराज पारके मृदंग अलंकार, तसंच हबप मुकुंदराज महाराज कदम ताल मृदंग वादक सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं जोरदार टाळ्याने आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. मी दत्तप्रसाद खडपकर, संदेश पारते, सचिन कातवणकर, त्याचप्रमाणे संदेश आसोलकर, राजू सावंत आणि मंदार जाधव, मनोहर वालवकर या सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने गुलाबपुष्प देऊन आपण स्वागत आधी करूया. सर्व मान्यवरांचं करणार आहोत. त्याचप्रमाणे आदरणीय मंगेश महाराज कदम यांचंही स्वागत होते. त्याचप्रमाणे श्री रविदास पवारबुवा यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. बोला त्यांनी काय बोलतो ते लावले पुढे. या ठिकाणी आमचे गुरुवर्य किळोस्कर बुवा उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करतो कृपया रंगमंचावर यावं. संजय आमच्या गावचे सरपंच अक्षय तेंडोलकर साहेब यांचं सुद्धा स्वागत होतंय. लावेल. त्याचप्रमाणे चंद्रकिसन मोरे साहेब आमचे मार्गदर्शक आणि उपसरपंच साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत. असा असा कृपया रंगमंचावर आपण त्यांचंही स्वागत करतायत खडपकर सर. मनोहर राहुल साहेब यांचं सुद्धा स्वागत होतंय. पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत होतंय. राजू सावंत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शिंदे साहेब आणि सौ शिंदे मॅडम यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. एक फोन लाव, अजिबात लाईट जाता
त्याचप्रमाणे गोवा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले नरेंद्र गोंधळी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करूया. गांधी मॅडम उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. साहेब बॉम्ब शोधक पथक पोलीस दल उपस्थित आहेत. आणि आकाश पारखे महाराज सुद्धा उपस्थित आहेत. कोण राहिलं नाही ना मग देश. गणेशाचं पूजन व्हावं आपल्या शुभ हस्ते. वरती स्टेजवर पटकन तिकडून व्हिडिओ काढू का पाय. हॅलो. इथे पूजा व्हावी. विनंती करतो. आमचे परमित्र भूषण देसाई वा तिकडे आयोजन कार्यशाळेचं केलं जातं. यावेळी आपलं सर्वांचं भाग्य खूप मोठे आपल्याला आज लाभणार आहे. जोरदार टाळ्या पाहिजे. आदरणीय गुरुवारी जोरदार विनंती करतो. आमचे सरपंच साहेब सुद्धा पूजन करत आहेत. जोरदार टाळ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मोरे साहेब जोरदार टाळ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. यानंतर लगेचच आपण दीपक प्रज्वलन जोरदार टाळ्या. या संध्याकाळी सर या.
मांडे सर. मी गुरुजी आणि समस्त सर्वांना विनंती करतो आपण लगेचच हर्ष झालाच पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि परमेश्वर चरणी प्रार्थना आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील ज्या दुःख आहे, पीडा आहेत, क्लेश आहेत, हे सर्व दूर करो आणि या समयीतील वातीप्रमाणे अगदी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक हर्षाची गोष्ट येवो. विनंती करतोय आपणही यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. या मी सर्वांना अहोरात्र असे आमचे आदरणीय श्री संजय वेंगुर्लेकर साहेब यांना विनंती करतो, आपण 2 शब्दामध्ये सर्वांना शुभेच्छा द्याव्यात, आशीर्वाद द्यावेत. नमस्कार. विद्येची आराध्य देवता देवी सरस्वतीला नम्र वंदन. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय अभय देसाई यांना स्मृतिवंदना. उपस्थित व्यासपीठावरचे सर्वच सन्माननीय गुरुवर्य यांना नम्र वंदन. त्याचप्रमाणे सन्माननीय महेश सावंत सरांचे सर्व शिष्यवर्ग आणि जगन्नाथ संगीत विद्यालयाचे सर्व या ठिकाणचे गुरुजन शिष्यवर्ग या सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सर्वांना नम्र विनम्र असं अभिवादन करतो. आज हा कार्यक्रम विद्यालयाच्या माध्यमातून सन्माननीय महेश सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित केला आहे. दरवर्षी अशा पद्धतीचे चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन सन्माननीय महेश सावंत यांच्या माध्यमातून होत असतं. माऊली, तुम्हाला खरोखरच धन्यवाद देतो की आंदुर्ले गावामध्ये तुम्ही अशा थोर लोकांचे पाय त्या माध्यमातून आमच्या गावाला लागतात. त्यामुळे खरोखरच ह्या जगन्नाथ संगीत विद्यालयाचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्या माध्यमातून ह्या आमच्या गावातल्या पंचक्रोशीतल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शिष्यवर्गांना अशा पद्धतीच्या महान अशा गुरुवर्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि ते सगळं प्राप्त करून देण्याचं श्रेय या सगळ्या महेश सावंत यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. तुम्हाला विनंती आहे की जे जे मार्गदर्शन तुम्हाला ह्या सत्रामध्ये लाभेल त्याचा तुम्ही यथोचित उपयोग तुमच्या भविष्यासाठी करून घ्यावा. आणि ज्याप्रमाणे म्हणतात की गुरुवर्य जे सांगतात ते आपण जर तंतोतंत पाहिलं तर आपल्याला भविष्यामध्ये कशाची चिंता किंवा कमीपणा राहणार नाही. त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे की आपण विनम्रपणे गुरुने जे आपल्याला साधना दिलेल्या आहे त्याची साधना करा आणि आपली तयारी चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्या. सर्वांना त्या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरोखर या कार्यक्रमाला थांबणं भाग्याचं ठरलं असतं, पण काय झालं, निवडणुकीची धामधूम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी थोडीशी रजा घेतो. तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला परत एकदा शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले आशीर्वाद हे मोलाचे आहेत आणि राहिले पाहिजे आमच्या सर्वांच्या चरणी. मी विनंती करतोय साहेबांना घाई असल्यामुळे 1 मिनिटातच आदरणीय पांचाळ गुरुजींच्या हस्ते आपला स्वागत सन्मान होतोय, तो आपण स्वीकारावा. गुरुजींना विनंती करतो कृपया आमच्या लाडक्या वेंगुर्लेकर साहेबांचं स्वागत सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या नेतृत्वासाठी, अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वासाठी, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये अग्रेसर असणारे आमचे साहेब. धन्यवाद. आदरणीय गुरुजींचा सन्मान आमच्या जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक महागुरू डॉक्टर श्री दादा परब आणि आदरणीय भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा. खरोखर आज दादा या ठिकाणी उपस्थित नाहीत. मुंबईला कार्यक्रमानिमित्त त्यांना जावं लागलं. आलेले 7 तारीखचं निश्चित होतं, त्यावेळी त्यांनी 7 तारीख आपल्यासाठी दिलेली होती, पण काही आपल्याला तारीख थोडी चेंज करावी लागली. त्यामुळे गुरुजींचं येणं आज झालं नाही. तरी पण आहेत आपल्या आजूबाजूला आशीर्वादरूपी सर्वांना. आणि आपले दुसरे गुरुवर्य
भालचंद्र केळुसकर बुवा इथे उपस्थित आहेत. त्यांचे आपण त्यांना विनंती करतो की आदरणीय पांचाळ गुरुजींचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे आबाब मंगेश महाराज कदम गुरुजी इथे उपस्थित आहेत. खरोखर हा विलक्षण योगायोग आणखी वेगळा आहे की कळत नकळत काही गोष्टी घडतात. त्याप्रमाणे गुरुजींचा मला फोन आला की म्हणाले कदम गुरुजी येत आहेत. खूप अत्यानंद झाला आम्हाला सुद्धा, कारण आम्ही परीक्षक म्हणून त्यांना सर्व मुलांनी अनुभवलेलं आहे. अगदी उत्तम परीक्षकसुद्धा आहेत गांधर्व महाविद्यालयाचे आणि ते स्वतः आपल्यासाठी सुद्धा आज हजर झालेले आहेत. ही खूप भाग्याची दुसरी गोष्टसुद्धा आपल्यासाठी आहे. मी विनंती करतो संदेश पारधी यांना कृपया आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पुढे या. ते का त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य भालचंद्र केळुसकर भाऊ यांचा सुद्धा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आमचे संगीताचार्य रविदास पवार बुवा यांना खास त्यांचा आपण भजनशैली बहारदार अशी गायनशैली संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अनुभवणार आहोत. ते सुद्धा आपल्यासाठी खास आदरणीय पंडित हरिश्चंद्र गवारे गुरुजी यांचे ते शिष्योत्तम शिष्य आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संगीताचार्य रविदास पवार बुवा आळंदीकर. त्याचप्रमाणे गुरुजींचा सुद्धा सन्मान करण्याची मी विनंती करतो दत्तप्रसाद खडपकर यांना. कृपया आपण पवार गुरुजींचा आपण सुद्धा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे कडाडणारी थाप आकाश पारखे महाराज यांची सुद्धा आपण अनुभवणार आहात. आणि तसेच आमच्या कोकणची कडकडणारी थाप म्हणजे सचिन कातवणकर. तर त्यांना विनंती करतो कृपया आपण समतोल सन्मान करावा आपला आपल्या हस्ते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर चिपळूण खास उपस्थित असलेले सौश्री शिंदे कुटुंब यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. संदेश कुठे गेले आसोलकर यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो. या पुढे या ना माऊली. असंच नाही काढले नाही घाला दोन हे आहे दे. श्रीफळ श्रीफळ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर कोल्हापूरहून खास पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मंदार जाधव यांना विनंती करतो कृपया आपण करावा. तसेच संजय रेडकर, संकेत मापणकर, चेतन पेडणेकर ही मंडळी कुठे दडून बसली आहेत. कृपया रंगमंचाकडे या ना. खूप अभिमान आहे अशा शिष्यांचा सर्वांना. एवढा दूरवरून गुरुजींसाठी धावत आलेले आहेत बघा. हे बरंच काही शिकण्यासारखं असतं बघा अशा वेळी. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक श्री प्रताप वेंगुर्लेकर साहेब यांना विनंती करतो कृपया रंगमंचावर यावं. आदरणीय पांचाळ गुरुजींच्या हस्ते आपला सन्मान होतोय. आम्हाला प्रत्येक वेळी मदत करणारे साऊंड सिस्टम RP साऊंड सर्व्हिस चे मालक ओमकार वेंगुर्लेकर आणि त्यांचे पिताश्री श्री प्रताप वेंगुर्लेकर साहेब दोघांनाही विनंती करतो कृपया रंगमंचावर आपण यायचं आहे दोघांनी. ओमकार त्यांचा सन्मान करावा. सौ ममता गांधी मॅडम इथे उपस्थित आहेत.
संजय रेडकर आणि संकेत मापणकर, चेतन पेडणेकर यांना विनंती करतो कृपया आपणही त्यांचा सन्मान करायचा आहे. वितरणाची बाजू सांभाळत आहेत आमचे प्रमोद कळंगुटकर साहेब, बांद्याहून खास प्रत्येक कार्यक्रमाला आमच्यासाठी आवर्जून वेळ देऊन उपस्थित असतात आणि यावेळी सुद्धा आपल्याला त्यांचं सहकार्य लाभत आहे. त्यांचाही सन्मान मी करण्याची विनंती करतो चेतन पेडणेकर यांना, कृपया आपण त्यांचाही सन्मान करावा. देवगडहून खास चव्हाण साहेब, रत्नागिरीहून सुद्धा आलेली आहेत मंडळी, त्यांचाही आम्ही सन्मान करतो आहोत. कृपया आपण रंगमंचाकडे यावं. मनोहर वालावलकर यांना विनंती आहे कृपया मुकुंदराज तालरक्षक इथे उपस्थित आहेत खास आळंदीहून, त्यांचाही सन्मान आपण करायचा आहे. कोण राहिले तर बघा जरा लक्ष द्या. मनोहर वालावलकर कृपया लगेच यावर रंगमंचावर. जोरदार टाळ्या मुकुंदराज यांच्यासाठी. तुमचे शिष्य आहेत. सॉरी क्या बात आहे, मी वादन ऐकलं असं व्हिडिओ. सॉरी. खरोखर मंगेशजी महाराज कदम गुरुजींचे सुपुत्र आणि उत्तम मृदंगवादक. बराच कर्नाटक सारख्या प्रांतामध्ये सुद्धा त्यांनी आपली कला दाखवलेली आहे आणि गुरुजींनी मला खास व्हिडिओ पाठवले होते. जोरदार टाळ्या. वा वा वा. ते वाघजाई स्पोर्ट देवगड येथून खास उपस्थित असलेले चव्हाण साहेब यांना विनंती आहे कृपया आपणही रंगमंचावर यावं. खूप दुरून दुरून मंडळी बरीच आलेली आहेत आणि यानंतर मी रंगमंचावर कोण नाही ना आता? नाही ना. ओके ठीक. मी विनंती करतो भालचंद्रभाऊ केळुसकर गुरुवारी यांना कृपया आपण मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत. हॅलो, नमस्कार. रंगदेवता विघ्नहर्ता गणपती आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री पांडुरंग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती, या कार्यक्रमाला यापूर्वी सातत्याने वाहून घेणारा जो आपल्यातून अकाली गेला, सर्वांना हुरहुर लावून गेला, तो भूषण देसाई, या रंगमंचावर बसलेली सर्व ख्यातनाम मंडळी, वादक, गायक, जे तुम्हाला आता यानंतर थोड्या वेळात मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान पक्वाज अलंकार महेश सावंत, तुम्ही सर्व विद्यार्थी आणि रसिक प्रेक्षक हो. महेश सावंताचं नेहमी एक वैशिष्ट्य असतं, कुठला तरी आगळा वेगळा कार्यक्रम करायचा, इतरांसारखा नाही. 101 पक्वाज वादनाची कल्पना त्याचीच आहे आणि त्याने हा उपक्रम बऱ्याच ठिकाणी लांब लांब जाऊन केलेला आहे. आणि आज या ठिकाणी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. कोणासाठी केलेली आहेत? फक्त तुमच्यासाठी. क्लास घेणारे बरेच असतात, शिकवणारे बरेच असतात, मी कोणावर टीका करत नाही, पण अशा प्रकारची संधी आणि अशा प्रकारचं शिक्षण तुम्हाला उपलब्ध करून घेणारा जवळजवळ महेश सावंत एकटाच आहे.
मी कोणाची खोटी स्तुती करत नाही आणि कोणी खोटी स्तुती माझी केली तरी मला ती आवडत नाही. जे आहे ते आहे, नाही ते नाही. कारण हे असं कार्य करणं हे सामान्य गोष्ट नाही आहे. एकच गोष्ट नाही, तुम्ही हजारो संख्येने जवळ होऊ शकता, जमा होऊ शकता, हे सगळं स्टेज लावा, हे डेकोरेशन करा, हे सगळं करू शकता. पण एकच गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती जर कोणाकडे मागितली तर अरे रे काल आला असता तर 400-500 रुपये दिले असते, आत्ता माझ्याकडे काय नाही. पैशाशिवाय काय होत नाही. आणि एवढं सगळं आता तुम्हाला साधारण कल्पना असेल की एवढा कार्यक्रम करायला किती खर्च येत असेल. हे करणं सामान्यचं काम नाही आहे. म्हणजे खिशात 5 पैसे नसले तरी एवढं डेअरिंग करणं, याला तुमच्याबद्दल असलेली कळकळ म्हणता येईल. लक्षात ठेवा. त्याला काय खात नाही का, याच्यातून काही उत्पन्न नाही आहे की याच्यातून काय मिळणार नाही. पण एकच गोष्ट महत्त्वाची ठेवा की हा जो काय सगळा खटाटोप आहे त्याचा फायदा मात्र तुम्ही करून घेतला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं आहे की बरीच मुलं येतात, इथं कार्यक्रम सादर करतात, आपलं झालं रे झालं की पक्वाच काकेला मारतात आणि घर गाठतात. असं मात्र कुठल्याही कार्यक्रमात करू नका. कार्यक्रम शेवटपर्यंत ऐका. कारण तुम्हाला हे जे आता याच्यानंतर मार्गदर्शन करणार आहेत ते मार्गदर्शन तुम्ही ऐकणं फार महत्त्वाचं आहे. आणि कुठचीही कला ही ऐकून 99% येते, शिकून फक्त 1% येतो. लक्षात ठेवा. तुम्ही कितीही कपाळ आपटा, कारण ज्यावेळी आपण दुसऱ्याचं ऐकत असतो त्यावेळी तेच गाणं म्हणा किंवा तेच वादन आपल्या मनात चाललेलं असतं आणि ते ठाम बसतं. आणि तुम्ही दुसऱ्याचं ऐकत असताना परीक्षकाची भूमिका घ्यायची, म्हणजे निरीक्षकाची, किंवा माझ्यापेक्षा याच्यात काय कमी आहे, माझ्यापेक्षा याच्यात काय चांगलं आहे. एखादा अडाणी जरी वाजवत असला, नुसता धा दिन धिंदा धा दिन धिंदा म्हणत असला आणि वाजवत असला तरी त्याच्याकडे एखादी अशी गुण असेल की तो ता कसा मारतो, तो धा कसा मारतो. आणि ते आपण घ्यायचं आहे. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर त्यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर जो जो जयाचा घेतला गुण तो मी गुरु केला जाणं. याच्यासाठी व अमुकच माझा गुरु, तमुकच गुरु माझा गुरु, त्यांच्याकडूनच मी घेणार आहे, दुसऱ्याकडून घेणार नाही, ही भावना ठेवायची नाही. ज्याच्याकडून जे जे काय मिळेल ते आपण घ्यायचं आहे, आत्मसात करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की गेल्यानंतर रोज तुम्ही कमीत कमी 15 ते 20 मिनटं, तासनतास बसण्याची गरज नाही. वेळ असेल तर ठीक आहे, पण 15 ते 20 मिनटं मात्र त्याचा रियाज केला पाहिजे. कारण इथून घरी जाईपर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरणार. कारण काय होतं आहे, ज्यावेळी अनेक कार्यक्रम असतात तेव्हा एक कार्यक्रम संपला की माणसाच्या दुसरं कार्यक्रम डोक्यात बसतो, त्याच्यामुळे पहिल्याची विसर पडते. पण ही गोष्ट आणि ही सगळी रियाजाची बाब आहे. तुम्हाला किती येतं त्याच्यापेक्षा तुम्ही काय वाजवता, काय करता, हे फार महत्त्वाचं आहे. एक ठेका जरी वाजवलात अगदी सुंदर तरी खूप आहे. तर या सगळ्या संधीचा फायदा घ्या. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा. आणि महेश सावंताचं मी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अशा प्रकारचे नाविन्य कार्यक्रम करतायत. कार्यक्रमाला उशीर झाला, मला सुद्धा यायला उशीर झाला. तर देवली रस्ता शेवटी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की पुढे गाडी जाणार. परत झक मारत पाठी यायला लागलं. सॉरी, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण परमेश्वर कृपेने नाही म्हटलं तरी मी वेळेवर आलो. असो, पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो, दिलगिरी व्यक्त करतो, यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुढची कार्यशाळासुद्धा अशी रंगत बहारदार होत जावं असं इच्छितो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद आदरणीय गुरुदेवता. आपले विचार खूप अनमोल आणि सर्वांसाठी प्रेरणादायी नेहमीच राहिलेले आणि यापुढे देखील राहतील. गुरुजी बोलणार. मी विनंती करतो मंगेश महाराज गुरुजींना. सगळ्यांना रामकृष्ण हरी. ओम दे 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 धर 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 धरते धरते धर गंगाधर शिवशंकर हर हर डमिके डमिके डम डमिके डमिके डम डमिके डमिके डम डमरू बाजे शशिधर शेखर गद्दिकिड धा दिन्नथुन थुन तांडव अवतार महेश्वर गिंदिन थुन नागेश्वर किटिता गिंत राम शंकर पागलदास. जय गुरु किटि धकिटि धान दादा, जय गुरु किटि धकिटि धान दादा, जय गुरु किटि धकिटि धान दादा धा, जय गुरु किटि धकिटि धान दादा, जय गुरु किटि धकिटि धान दादा, जय गुरु किटि धकिटि धान दादा धा, जय गुरु किटि धकिटि धान दादा, जय गुरु किटि धकिटि धान दादा, जय गुरु किटि धकिटि धान दादा धा. सर्व उपस्थित गुरुवर्य, विद्यार्थी वर्ग, सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम. सगळ्यात महत्त्वाचं मी संगीत अलंकार महेशदादा यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी
फक्त हा मुख्य कार्यक्रम गुरुजींना निमंत्रण देण्यासाठी होता आणि गुरुजींबरोबर आम्हा सर्वांना त्यांनी मोठ्या अंतकरणाने निमंत्रण दिलं, म्हणून त्यांचा धन्यवाद. विशेष ह्या स्टेजवर पखवाजाच्या 3ही परंपरा आहेत. कारण आमचे आद्य गुरु हरिभक्तपर्यंत महामेरू पंडित अशोक महाराज पांचाळ, अशोकजी गुरुजी पांचाळ भाऊ, आम्ही हरिभक्तपर्यंत रवी महाराज, हरिभक्तपर्यंत आकाश महाराज आणि मी, आम्ही गुरुजींचेच विद्यार्थी आहोत. आणि तीच परंपरा माझा मुलगा, आम्ही तिने मागे घेतो. अल्पसा परिचय, छोट्याकडून मोठ्याकडे नेऊया. माझा मुलगा हरिभक्तपर्यंत मुकुंदराज मंगेश कदम, आम्ही गुरुजींचीच परंपरा पुढे चालवत आहोत. आणि आज त्याला काही दिवसापूर्वी झाकीर हुसेन फेस्टिवलला तिने सोलो वाजवला आहे. त्याला मृदंगराज आणि ताल मृदंग ही पदवी आंतरराष्ट्रीय कीर्तीला बहाल केलेली, गुरुजींचाच आशीर्वाद. तद्वत आकाश महाराज पारखे, त्यांचंही पखवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. दोघांचाही सोलो होणार आहे, त्यामुळं तुम्हाला आनंद घ्यायला भेटेलच की काय आहे पखवाजामध्ये. आकाश महाराज पालखीने या ती आंतरराष्ट्रीय आता ठाण्यामध्ये सुरंजन फेस्टिवल म्हणून सुरंजन फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय ख्यातनाम तालयोगी पंडित सुरेशजी तळवळकर गुरुजी यांच्या समवेत त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे, म्हणून त्यांनाही खूप मोठं प्राधान्य, मोठं स्थान आहे. आणि ज्यांचं गाणं, ज्यांचा पखवाज बघून लहानपणापासून मी वाढत आलो, असे आमचे गुरुस्थानी असलेले गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपर्यंत रवी महाराज पवार, रवींद्र महाराज पवार हे पंडित हरिश्चंद्र गवारे गुरुजी यांचे शिष्य आहे. कारण पंडित हरिश्चंद्र गवारे गुरुजी जर तुम्ही पुण्यामध्ये आले आणि कुणाला विचारलं तर सगळे म्हणतात, अरे ते म्हणजे एवढ्या कडक माणसाकडं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. मग ते आपल्याला लक्षात येईल त्यांच्या गायकी, त्यांचं लहानपण. ते उत्कृष्ट गायक जसे आहेत ते उत्कृष्ट पखवाज वादकही आहेत आणि ती आपलीच परंपरा आहे पूर्ण. आणि मी सांगितलं ना की 4ही परंपरा इथेच आहे. आणि ज्यांचं आमचं मूळ आहे ते आमचे गुरुवर्य अशोकजी महाराज पांचाळ यांच्या बाबतीत एकच सांगेल, आपण पखवाज बघतो, पखवाजाचं दर्शन घेतो, बरोबर का? जर तुम्हाला चालता फिरता पखवाजाचा देव बघायचा असेल ना, गुरुजींकडे बघायचं, गुरुजींकडे. आज दादांनाही माहिती आहे, भरपूर लोकांना माहिती आहे, आज गुरुजींकडे आत्ता हयात 3,500 विद्यार्थी पखवाज शिकतात. त्या मुलांना जी आमची परंपरा आहे, गेले 70-80 वर्षापूर्वी गुरुवारी आमचे वैद्य बाबा त्यांनी परंपरा लावलेली आहे, 76 वर्ष होऊन गेलेली, की कोणीही विद्यार्थी यावं. आता जसं कोणाची परिस्थिती नाही, हे नाही, पैसे देऊ शकत नाही, आजही गुरुजी 1 रुपया फी नाही मुलांना. आणि रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एका जागी बसून क्लास चालू असतो. ही परंपरा आहे. म्हणजे अनेक गुरुजी आपण बघू शकतो की अनेक पूर्वी की पैसे दिले तरच तुम्हाला बोल, क्लासला आल्यानंतर तुम्ही वही आणली नाही तरी तुम्हाला घरी पाठवणार वगैरे. गुरूंचं नाही, तुम्ही ज्या परिस्थिती येताल ते गुरुजींनी स्वीकारलेलं आहे. म्हणून आज त्यांना का महामेरू म्हणायचं, की एवढं सगळं करत असताना आजही त्यांची पखवाजा बाबतीत निष्काम सेवा आहे. निष्काम सेवा, की त्या मुलांकडून काहीच अपेक्षा नाही. की आपण एक अपेक्षा करू शकतो, मुलांनी तयार वाजवावं, मुलांनी तयार मोठं व्हावं, मोठं झालं माझं नाव सांगावं. आज अनेक विद्यार्थी गुरुजींच्या मनात हे पण नाही की मुलगा तयार झाल्यानंतर माझं नाव तिथं सांगावं त्यांनी. ते म्हणतात त्याची इच्छा, त्याची परंपरा, त्याला देवबुद्धी देईल तशी. एवढं मोठं अंतकरण, आईच्या अंतकरणाने सगळ्या मुलांचा सांभाळ करतात, हेच बाबांचं वैशिष्ट्य आहे. आणि मी नक्कीच 100% नाही 1000% सांगू शकतो की तुमच्या प्रश्नांना, आणि आज आपण जी पखवाज परंपरा, अनेक परंपरा आहेत, पण आम्ही सांगतो पखवाज हा एकच धर्म आहे आमचा, आणि पखवाज ही एकच परंपरा आहे. घराणे भरपूर आहे पण पखवाज ही एकच परंपरा आहे. त्या पखवाजाच्या उगमापासून ते आतापर्यंत झालेले बदल, आणि नक्कीच गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तुमचे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला काही शंका असतील ते नक्कीच सुटतील, हे मी 100% 1000% गॅरंटी देतो. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. आता विनंती करतो सर्व मान्यवरांना, कृपया श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करूया.
आणि लगेचच कार्यक्रमाला आपण कार्यशाळेची सुरुवात करूया. मान्यवरांना, गुरुजींना आणि समस्त मान्यवरांना कृपया आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवावं आणि या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करावं. अगरबत्ती दिला. गणपती बाप्पा. विनंती करतो मी सर्व मान्यवरांना, कृपया आपण चहा पाणी घेऊन आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तसं समस्त विद्यार्थ्यांनी सुद्धा चहापान करायचं आहे. नाश्ता करूया. आज बसलेल्या जागेच कोणी उठू नये आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात. हां, आपल्याला नाश्ता चहा जाग्यावर मिळेल, कोणी उठण्याची आवश्यकता नाही.